राजाला विसर्जन करायला तब्बल 36 तासाच्या वर लागलं. काय कारण होतं, नक्की काय झालं? लालबागचा राजा चोपाटीत विसर्जनासाठी थोडा उशिरा झाला होता. थोडं लवकर आला असता तर आतमध्येपर्यंत त्यांना जाता येते आणि मग पाणी आल्यानंतर बाप्पा बदवार पार्कचे कोळी बांधव त्याला ओढत आतमध्ये नेतात. पण यावेळेला उशीर झाल्यामुळे तसं झालं नाही. गणपती बाप्पाची ट्रॉली रुतून राहिली, त्यामुळे ती खेचता आली नाही कोळी बांधवांना. दरवेळी कोळी बांधवांचा मान असतो विसर्जनाला, तर ह्यावेळी कोळी बांधवांचं काय कळवण्यात नाही आलं, तराफा गुजरातहून आणण्यात आला. नक्की काय घटना काय आहे? आता 20-25 वर्ष झाले हा गुजरातचा तराफा ते लोक वापरतात. नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये आलेली आहे. सुरुवातीला लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीतील वाडकर बंधू हे वर्षानुवर्ष करत होते. पण आज बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन या गुजरातच्या तराफ्यावरून बदवार पार्कचे कोळी बांधव करत असतात. गणपती मुळात स्थापन ह्या कोळी बांधवांतून झाला, पण आज कोळी समाजाला मंडळाने पुढे साईड बाय केलंय असं तुम्हाला वाटतं का? साईड बाय नाही केलं. आज त्यांचा ओटी भरतीचा अंदाज त्यांना आलेला नाही आणि यावर्षी पाण्याला खूप जोर आहे, तुफान आहे पाण्यामध्ये. त्यामुळे हे बाप्पाचं विसर्जन उशिरा झालेलं आहे. म्हणजे तराफ्यावरून पुऱ्या म्हणजे खूप व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि लालबाग राजांचे म्हणजे भाविक पण त्यांना विरोध करत आहेत. तर नक्की ही घटना काय होती, पूर्णपणे कशामुळे? या सर्व गोष्टीला लालबाग राजाचं जे मंडळ आहे त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. पुढच्या वर्षीपासून ते नक्कीच सतर्क राहतील असं आम्हाला वाटतं. कोळी बांधवांना हे कळवण्यात नव्हतं आलं का नवीन तराफा आलेला आहे आणि काय? आलं होतं त्यांना कळवता, पण ते बाप्पाचं विसर्जनाला उशीर त्या तराफ्यामुळेच झालेलं आहे. त्यांच्या बाप्पाचा जमिनीला रुतून बसल्यामुळे सगळी गडबड झालेली आहे. तुमच्या तराफ्यामध्ये आणि त्या तराफ्यामध्ये किती फरक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, तराफाच असतो. फक्त लालबागचा राजा ज्याच्यावर असतं ना तो तिकडे सरकवला जातो तराफ्यावर, आणि तराफामध्ये तो कोळी बांधव खेचून घेऊन जातात. तसं आज झालंच नाही, काही तिथेच राहिला बाप्पा, त्यामुळे झालं. मंडळाने आता हे वरच्या म्हणजे कसे भाविकांना या कोळी समाजांना म्हणजे जे त्रास दिले तर बाप्पा त्यांच्यावर रुष्ट झाले असं वाटतं का तुम्हाला? असं होऊ शकते. आता बाप्पा आहेत शेवटी ते. जरा विस्तारित बोला. म्हणजे मला वाटतं की आता यामध्ये सगळं औद्योगिक लोक आलेली आहेत बाप्पाच्या राजाच्या विसर्जनामध्ये, आणि पैसेवाला बाप्पा झालेला आहे. त्यामुळे सगळं होत आहे. आता पुढच्या वेळी काळजी घेतली पाहिजे बाप्पाची. बस. तुम्ही मंडळाला म्हणजे एवढ्या वर्षापासून तुम्ही मंडळाची सेवा करता, बाप्पाची सेवा करतायत, या हे काल जी घटना झाली त्यावरून मंडळाला तुम्ही काय सूचना करता? मंडळाला अशी सूचना मी करतो की नेहमी सारखा बाप्पा 4:30-4ला पाण्यामध्ये आला पाहिजे. पाणी खाली असल्यावर तर विसर्जन एकदम बरोबर होणार. उशीर करून चालणार नाही. भाविकांबद्दल काय सांगणार? भाविक सगळे नाराज झाले होते. बरेच जण भाविक खोळंबून राहिले. काही संध्याकाळ शेवटपर्यंत विसर्जन करा 13 तास चौपाटीत थांबले होते बाप्पासाठी विसर्जन करासाठी. आणि कुठून लांबून ट्रेननी वगैरे सगळीकडनं बाप्पा गिरगाव चौपाटीमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन पाहायला येतात. आणि आमच्या कोळी बांधवांच्या बोटीमध्ये बसून ते विसर्जनाला जातात तिकडे पाण्यामध्ये. एक प्रश्न आहे तुम्हाला. आता हे सगळं गुजरातवरून येत आहे लालबाग राजासाठी, जो की गणपती मुंबईचा लाडका, मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लाडका गणपती, हा सगळं आता गुजरात टेक ओव्हर करताय का? हा गुजराती बाप्पा झाला असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच गुजराती बाप्पा झाला असं वाटतंय. कारण हे सगळं गुजरातवरून त्यांनी हे सगळं तराफे वगैरे मागवायला सुरू केलेलं आहे. भाविक ह्यापुढे भाविकांना तुम्ही काय सांगणार? की भाविकांना सांगणार आहे की हे कोळी लोकांचा बाप्पा हा नेहमी सारखा विसर्जित झाला पाहिजे, हीच मंडळांनी काळजी घ्यायला हवी.